नमस्कार. नमस्कार. भारतीय विचार मंच तालुका शाखेच्या वतीनं आयोजित सावरकर जयंतीच्या या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय डॉक्टर सुभाषजी लोहे सर, अन्य उपस्थित सर्व स्वयंसेवक बंधूंनो, सावरकर विचार सावरकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आज हा छोटेखानी सुंदर कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना सहस्त्र पैलू असं म्हटलं जायचं. कोकणातले एक खासदार होते, खासदार नाथ पै. खरं तर ते साम्यवादी विचाराचे होते, परंतु सावरकरांबद्दल ते असं म्हणायचे की सावरकर हे अष्टपैलू नसून सहस्त्र पैलू आहेत. अनेक पैलू त्यांच्या व्यक्तित्वाला होते. अमोघ वक्ते सावरकर, ज्वलजहाल राष्ट्रभक्त सावरकर, भाषाशुद्धीकार सावरकर, एखाद्या महाकाव्याचा विषय शोभावे असे महाकवी सावरकर, कादंबरीकार सावरकर, नाटककार सावरकर, राष्ट्रीय पंचांगाचे कर्ते सावरकर, एक ना अनेकविध, आणि प्रत्येक पैलू हा परिपूर्ण. म्हणजे पूर्वी मानवपंथीयांच्या ज्या कथा असायच्या, हत्तीची कथा आपण सर्वांनी ऐकली असेल. एक तो मोठा हत्ती आणि 4 तरुणांना डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना त्या हत्तीच्या जिथे हत्ती बांधलेला असतो त्या ठिकाणी आणलं जातं आणि डोळ्यावर पट्टी बांधून त्याला हत्तीला चाच पडून त्याची कल्पना करायची, अशा पद्धतीने त्यांना कल्पना करायला सांगितली जाते. मग एकाच्या हातात हत्तीचा पाय येतो, तो पायाला असा हाताने स्पर्श करून पाहतो, त्याला वाटतं हा मंदिराचा स्तंभ आहे. दुसऱ्याच्या हातात हत्तीचा कान येतो, त्याला वाटतं हे सूप आहे. एकाला हत्तीचं शेपूट त्याच्या हातामध्ये येतो, त्याला वाटतं दोरखंड आहे. एकाला शेवटचा जो चौथा होता त्याने तो हत्तीच्या पोटाला स्पर्श करतो, त्याला वाटतं धान्याची कणगी आहे. आणि जेव्हा डोळ्याची पट्टी उघडून ते पाहतात तेव्हा त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचं सर्वांग सुंदर, त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा असं एक भव्य दिव्य स्वरूप त्या हत्तीचं त्यांना पाहायला मिळतं. असं सावरकर आहे की त्यांनी त्या अनेक पैलूंमध्ये ते परिपूर्ण आहेत. केवळ सागरास ही एक कविता जरी सावरकरांनी लिहिली असती तरी ते आजच्या इतकेच श्रेष्ठ कवी, श्रेष्ठ महापुरुष गणले गेले असते, असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. अशा या इतक्या अलौकिक प्रतिभेचे धनी असलेले सावरकर एखाद्या व्यक्तीच्या कामाचं मूल्यमापन करताना त्यांनी त्या कामासाठी किती त्याग केलेला असतो हे पाहिलं जातं. सावरकरांचा स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी केलेला त्याग याचं जर आपण मोजमाप केलं तर जगाच्या पाठीवर त्या अतुलनीय त्यागाला तोड नाही. इतका त्याग सावरकरांनी सर्वस्व राष्ट्रभूमीच्या, मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी, विमोचनासाठी समर्पित केलेला आहे. त्वस थंडिली ढकलली गृहवित्तमत्ता, दावा नलात वहिनी नवपुत्र कांता, त्वस थंडीला वरी अतुल धैर्य वरिष्ठ बंधो, केला हवी परम कारुण पुण्य सिंधो, त्वस थंडीला वरी बळी प्रिय बाळ झाला, त्वस थंडलीच बघ आता मम देह ठेला, हे काय बंधू असतो जरी सात आम्ही, त्वस थंडलीच असते दिधले बळी मी. आपले वरिष्ठ बंधू, मोठे बंधू, लहान बंधू, स्वतः सावरकर, त्यांचा एकुलता एक पुत्र, दोन्ही त्यांच्या भावांची, त्यांची पत्नी, या सगळ्यांची आहुती सावरकरांनी स्वातंत्र्याच्या यज्ञात दिली. आणि तरीही सुद्धा त्यांना खंत की आम्ही केवळ 3 बंधू आहोत. आम्ही जर 7 बंधू असतो तर 7ही बंधूंचं समर्पण याच स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये मी केलं असतं, असं सावरकर म्हणतात. इतका प्रचंड त्याग असताना सुद्धा सावरकरांच्या वाट्याला जी उपेक्षा आलेली आहे, सावरकरांच्या वाट्याला जी मानखंडना आलेली आहे, तिला सुद्धा जगाच्या इतिहासात तोड नाही. सातत्यानं आजतागायत आजही सावरकरांच्या बद्दल उपमर्दकारक शब्द वापरले जातात, बोलल्या जातात. जेव्हा आपण विचार करतो की असं का झालं असेल, त्यावेळी त्याचं उत्तर असतं सावरकरांची आत्यंतिक निष्ठा. सावरकरांच्या ज्या निष्ठा आहेत त्या निष्ठांमुळे सावरकरांना प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागलं. सावरकरांच्या 3 निष्ठा: पहिली स्वातंत्र्य निष्ठा, दुसरी हिंदुत्व निष्ठा आणि तिसरी विज्ञान निष्ठा. स्वातंत्र्य निष्ठा आहे तुझं साठी जनन ते मरण, तुझं वीण मरण ते जनन, की स्वातंत्र्यासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी ते एकमेव स्वप्न पाहिलं, प्रियतम भारतभूमीला परदास्यातून मुक्त करण्याचं. आणि म्हणून त्या स्वातंत्र्य निष्ठेपायी इंग्रजांचा विरोध त्यांना सहन करावा लागला. हिंदुत्वाचा जो विचार त्यांनी मांडला, हिंदुत्व निष्ठेपायी आपल्याच देशातल्या, आपल्याच स्वकीय
सरकार शासनातली जी मंडळी होती त्यांचा विरोध त्यांना सहन करावा लागला आणि विज्ञाननिष्ठा जी या हिंदुत्वाला, हिंदू धर्माला पुन्हा एकदा चांगल्या वैज्ञानिक पायावर, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित त्याची पुनर्रचना सावरकरांनी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आपल्याच लोकांचा, ज्ञाती बांधवांचा, धर्म बांधवांचा विरोध त्यांना सहन करावा लागला. या आत्यंतिकतेमुळे सावरकरांच्या जीवनातला हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून सावरकर समजून घ्यायसाठी, सावरकरांचा एकूण विचार समजून घेण्यासाठी त्यांच्या त्या चरित्रातल्या अनेक घटना, त्याचा अन्वयार्थ आपल्याला लावणं गरजेचं आहे. स्वातंत्र्यनिष्ठेच्या संदर्भातल्या आपण पाहतो, अगदी बालपणापासून सावरकरांच्या मनामध्ये देशभक्तीचं हे स्फुल्लिंग जागृत झालेलं आहे. आपण पाहतो आज कोरोनाच्या या काळामध्ये महामारीचं स्वरूप आलेलं आहे, पटापट लोक मरतात आहे. अगदी अशाच सारखं यापेक्षा भयावह अशी प्लेगची साथ 1897ला पुण्याला आलेली होती आणि ती प्लेगच्या साथीमुळे पटापट लोक मरायला लागलेली आहे. एक व्यक्ती मेला, मरण पावला, त्याला सोडायला दुसरा गेलेला आहे, तो परत येईपर्यंत तिथून येताना प्लेग घेऊन आला, तिसऱ्या दिवशी त्याला पाठवायला चौथ्याला जायची गरज पडली. अशा प्रकारे पटापट माणसं मरायला लागलेली होती. आणि अशा वेळी त्या प्लेगची जी काही भयानकता होती त्याही पेक्षा अधिक त्या काळात इंग्रजांनी यासाठी जे प्रतिबंधात्मक उपाय केले होते ते त्यापेक्षा भयावह होते. अगदी नुसत्या संशयावरून घराच्या घरं जाळली जायची. एखाद्यावर प्लेगचा एखाद्यावर संशय असेल त्या रुग्णावर, तर त्याला सेनिग्रेशनच्या नावाखाली घरातून ओढून त्याला जंगलात नेलं जायचं, त्याच्यावर गोळीबार केला जायचा. अगदी मरत्या मुलाला त्या आईपासून ओढून नेऊन, पत्नीपासून पतीला ओढून नेऊन त्याच्यावर गोळीबार करण्यात आलेला आहे. इतकी भयंकर ती प्लेगची प्रतिबंधात्मक उपाययोजना सरकारने इंग्रजांच्या केलेली होती. आणि म्हणून पुण्याचा जो प्लेगचा कमिशनर होता रॅड आणि आयर्स्ट, हे दोघं अतिशय क्रूर अशा पद्धतीचं अनन्वित अत्याचार करणारं सगळं प्रशासन सांभाळत होते. आणि म्हणून यांचा कुठंतरी यांना रोकथाम केली पाहिजे, यांचा वचपा काढला पाहिजे, म्हणून चाफेकर बंधूंनी आयर्स्ट आणि रॅड, प्लेग कमिशनर रॅड, या दोघांचा वध केला. चाफेकर बंधूंना अटक झाली. चाफेकर बंधूंनी अभियोग चालला त्यांच्यावर, त्यांना फाशीची शिक्षा झाली. आणि हा सगळा जो घटनाक्रम आहे दूर भगूरमध्ये, सावरकर वास्तव्याला होते, 14-15 वर्षाचं त्यांचं वय. वर्तमानपत्रातून या सगळ्या चाफेकर बंधूंच्या, पुण्याच्या प्लेगच्या या सगळ्या बातम्या यायच्या. आणि ज्या दिवशी चाफेकर बंधूंना फाशी झाली त्या दिवशी भावनेच्या अतिरेकानं सावरकरांच्या अतिशय संवेदना जागृत झाल्या, भावनातिरेक झाला. आणि त्यांची जी कुलदैवता होती अष्टभुजा, त्या अष्टभुजेच्या समोर सावरकर बसले. सर्वांग थरथरत आहे, डोळ्यांमधून अश्रूच्या धारा लागलेल्या आहेत, डोळे आरक्त झालेले आहेत. आणि अष्टभुजेपुढे सावरकर प्रतिज्ञा करते झाले की मी एकतर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विजय तिलक लावून या परकीय शत्रूंना नामोहरम करून विजय तिलक धारण करेल, किंवा चाफेकर बंधूंसारखा हौतात्म्य स्वीकारेल. मारिता मारिता मरे तो झुंजेल. ही प्रतिज्ञा सावरकरांनी त्या बालवयात 14-15 वर्षाच्या नुकत्याच तारुण्याला स्पर्श करणाऱ्या वयात घेतलेली होती. आणि त्याच पद्धतीनं तोच जो भाव आहे राष्ट्रभक्तीचा, तेच जे स्फुल्लिंग आहे ते कायम त्यांनी सतत जागृत ठेवलेलं होतं. सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते, उठतील त्या ज्वाळातून नव क्रांतीचे नेते. सरणावरती आज आमची पेटतात प्रेते, उठतील त्या ज्वाळातून नव क्रांतीचे नेते. चाफेकर बंधूंच्या त्या सरणातील ज्वाळांमधून राष्ट्रभक्तीचं स्फुल्लिंग सावरकरांच्या मनामध्ये जागृत झालेलं होतं. आणि पुढं मग ते भगूरला आले. प्लेगच्या मध्ये वडिलांचं त्यांच्या निधन झालेलं होतं. बाबारावला आणि बाळाराव दोघांनाही प्लेगच्या त्या साथीमुळे दवाखान्यात हे व्हावं लागलं होतं. नाशिकच्या दवाखान्यामध्ये त्यांना उपचार घ्यावे लागले होते. आणि नाशिकला त्यांचं बिऱ्हाड हल्ल्यानंतर तिथे त्यांनी इथल्या काही मस्के, पागे, मस्कर, त्याच्यानंतर आबा दरेकर असे काही मित्रमंडळी त्यांनी जोडले. त्यांचं राष्ट्रभक्त समूह नावाचं एक संघटन त्या ठिकाणी असायचं. सावरकरांनी सगळ्यांना घेऊन मित्रमेळ्याची स्थापना केली. जानेवारी 1900 यावेळी त्यांनी 1 जानेवारी 1900 मित्रमेळ्याची स्थापना केली. मित्रमेळ्याच्या माध्यमातून सगळ्या तरुण मुलांना एकत्र करायचं,
त्यांना आपल्या देशाचा इतिहास सांगायचा, आपल्या देशातल्या पूर्वीचे जे महापुरुष होते, योद्धे होते, त्यांचा पराक्रम सांगायचा. आणि हे सगळं करत असताना सावरकरांमधला सुद्धा जागतिक कीर्तीचा जो इतिहासकार आहे तो हळूहळू नावारूपाला येत आहे, हळूहळू आकार घेत आहे. त्या तरुणांचं सुद्धा त्यांच्यावर सुद्धा संस्कार होते आहे. आणि म्हणून या मित्रमेळांनी अनेक उपक्रम केले. पत्रकं छापणे असेल, निषेधाची पत्रकं काढणे असेल, अनेक उपक्रम. सर व्हॅलेंटाईन चिरोल नावाचे एक इंग्रज लेखक, लोकमान्य टिळकांना ज्यांनी भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलेलं होतं, त्याने या राष्ट्रभक्त समूह किंवा ह्या जे मित्रमेळा होता, या मित्रमेळ्याला देशभक्त गांधील माशीचे पोळ असं नामकरण केलेलं होतं. इतकी दखल त्यांनी त्या काळात या मित्रमेळ्याची घेतलेली होती. पुढे हे काम करत असताना पुण्याला सावरकर पुण्याला आले. पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी नाव दाखल केलं आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी मित्रमेळ्याचं स्वरूप अभिनव भारत या संघटनेमध्ये केलं. मित्रमेळ्याचं रूपांतर त्यांनी अभिनव भारत या संघटनेत केलं. अभिनव भारतचे कार्य सुरू झालेले होते. त्या काळी काळ नावाचं एक वर्तमानपत्र, शिवरामपंत परांजपे नावाचे एक देशभक्त संपादक होते काळचे. ते काळ नावाचं साप्ताहिक दैनिक चालवायचे आणि काळचा खूप प्रभाव सावरकरांच्या मनावर होता. संपादकीय ते वाचायचे, त्याची ती ज्वलजहाल भाषा असायची. आणि म्हणून मग त्या सगळ्यांचा उपयोग करून, तरुणांचं संघटन करून सावरकरांनी तिथे विदेशी वस्त्रांची पहिली होळी फर्ग्युसन कॉलेजमध्ये सावरकरांनी घडवून आणली. लोकमान्य टिळक स्वतः त्या होळीसाठी उपस्थित होते. शिवरामपंत परांजपे उपस्थित होते. पहिली होळी या देशातली जी घडली ती फर्ग्युसन कॉलेजमध्ये घडली. त्या फर्ग्युसन कॉलेजच्या वास्तव्यात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनी नावाचं एक इटालियन क्रांतिकारक, जोसेफ मॅझिनी, सावरकरांच्या व्यक्तित्वात आणि जोसेफ मॅझिनीच्या व्यक्तित्वात अनेक साम्यस्थळं आहेत. त्या जोसेफ मॅझिनीचं चरित्र सावरकरांनी भाषांतरित केलं. त्याला 26 पानांची एक प्रस्तावना दिली. इतकी स्फोटक प्रस्तावना ती की लगेच त्याच्यावर बंदी आली. परंतु ती बंदी येण्यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक तरुणांनी ती प्रस्तावना तशीच्या तशी पाठ केली होती, मुखोद्गत केली होती. हे सगळं घडत असताना सावरकरांवर त्या कारणासाठी, जोसेफ मॅझिनी आणि होळी या कारणासाठी पहिली कारवाई झाली. सावरकर हे असे पहिले विद्यार्थी आहेत की ज्यांना देशभक्तीच्या कारणास्तव वसतिगृहातून काढून टाकण्यात आलं. सावरकर हे पहिले असे विद्यार्थी आहेत की ज्यांना 10 रुपये दंड त्या काळात त्यांच्या त्या सगळ्या उपक्रमासाठी झाला. पुढं सावरकरांना श्यामजी कृष्ण वर्मा नावाचे एक देशभक्त होते. ते खूप धनिक होते आणि जे होतकरू तरुण आहेत, राष्ट्रभक्तीच्या दृष्टीनं काहीतरी राष्ट्रासाठी करण्याची ज्यांच्यामध्ये भावना आहे, अशा तरुणांना घेऊन त्यांना शिष्यवृत्ती द्यायचं. त्यांना परदेशात शिकण्यासाठी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करायची. मग लोकमान्य टिळकांच्या शिफारसीवरून किंवा सांगण्यावरून सावरकरांना ही शिष्यवृत्ती मिळाली. ते इंग्लंडला आले शिकण्यासाठी. इंग्लंडला इंडिया हाऊस नावाचं जे ठिकाण होतं, त्या ठिकाणी पूर्वी अनेक भारतीय तरुण हे त्या ठिकाणी शिकायला होते. सावरकर तिथे पोहोचले. इंडिया हाऊसमध्ये MPT आचार्य, VVS अय्यर, सरोजिनी नायडू, आपण नाव सगळ्यांना परिचित आहे, त्यांचे बंधू वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, उल्हासकर दत्त यांचे बंधू, अशी सगळी मंडळी, असफ अलीसुद्धा त्यात होते तिथे इंडिया हाऊसमध्ये. आणि त्या इंडिया हाऊसमधल्या सगळ्या सेनापती बापट, पुढे आपण महाराष्ट्रात त्यांचं प्रचंड मोठं कार्य सेनापती बापटांचं आहे, ते त्यावेळी सावरकरांच्या सोबत इंडिया हाऊसमध्ये होते. त्या ठिकाणी या सगळ्या तरुणांना घेऊन पुन्हा एकदा अभिनव भारतचं काम सावरकरांनी सुरू केलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी शस्त्रास्त्र मिळवणे, सेनापती बापटांना सावरकरांनी रशियाला पाठवलं आणि बॉम्ब कसा बनवायचा त्याचं तंत्र शिकण्यासाठी त्यांनी रशियाला पाठवलं होतं. सेनापती बापट रशियाला गेले होते. मदनलाल धिंगरा
हा सावरकरांच्या संपर्कात आला. मदनलाल धिंग्रा या लंडनच्या वास्तव्यात. कोण होता हा मदनलाल? मदनलाल एक गडगंज श्रीमंत तरुण, अत्यंत गुलहौसी. त्यावेळेची लंडनची फॅशन, लेटेस्ट फॅशन कुठली हे जर कोणाला समजून घ्यायचं असेल तर त्यांनी मदनलालकडे पाहावं. त्याला देव, देश, धर्म या कशाशी काही सोयरसुतूक नव्हतं. परंतु सावरकरांच्या संपर्कात तो आला. सावरकरांच्या विचारांनी, सावरकरांच्या सहवासाने एखादा स्पर्श व्हावा असा मदनलालच्या जीवनात बदल घडलेला आहे. जीवनात परिस्पर्श झाला. परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं. अशा पद्धतीचं मदनलालचं पुढचं व्यक्तिमत्व आहे. मदनलालनी एक दिवस सावरकरांच्या घरी आले, सावरकरांच्या समोर उभे राहिले आणि सावरकरांना मदनलाल म्हणाले की बोला सावरकर, देशासाठी हौतात्म्य स्वीकारण्याचा खरा वेळ कुठला असतो, खरा कालावधी कुठला असतो? सावरकर म्हणाले, अरे मनाची ज्या दिवशी सिद्धता झाली तोच खरा कालखंड. तुझ्या मनाची सिद्धता झाली असेल देशासाठी हौतात्म्य द्यायसाठी कशाचा मुहूर्त? मनाची सिद्धता हाच मुहूर्त. आणि झाली तर मनाची सिद्धता. इम्पेरियल हॉल तिथे इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये इम्पेरियल हॉल होता आणि तिथले जे सगळे भारतीय होते, इंडियन असोसिएशन नावाचं एक त्यांचं संघटन होतं तिथल्या भारतीयांचं. त्यांनी त्या इम्पेरियल हॉलमध्ये एक कार्यक्रम आयोजित केलेला होता दुसऱ्या दिवशी. त्या कार्यक्रमाला कर्झन वायली नावाचा एक अधिकारी, क्रूर अधिकारी हा त्या ठिकाणी येणार होता. मदनलालनी ठरवलं की आता इथेच लंडनमध्ये शत्रूंच्या शिबिरात, शत्रूंच्या राजधानीमध्ये क्रांतिकार्य करायचं. 2 रिव्हॉल्वर, एक जांबिया, एक सुरा असं सगळं शस्त्रसांभार घेऊन मदनलाल त्या इम्पेरियल हॉलमध्ये पोहोचला. सगळं पार्टी सुरू झालेली होती, कार्यक्रम सुरू झालेला होता आणि त्या ठिकाणी कर्झन वायली आला. कर्झन वायलीच्या पुढ्यात उभं राहून मदनलालने रिव्हॉल्वर काढलं. धड 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 त्याच्या छाताडावर बंदूक रिकामी केली. एक गोरा सार्जंट त्यांना वाचवायसाठी आला. दुसऱ्या रिव्हॉल्वरनी त्याच्या छाताडामध्ये त्या गोळ्या सगळ्या रिकाम्या केल्या. मदनलालला अटक झाली. खूप मोठा हाहाकार झाला. इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये शत्रूंच्या शिबिरात अशा प्रकारची घटना यांनी घडवून आणलेली आहे. आणि म्हणून मदनलालला अटक झाल्यावर त्याचं सगळीकडे पडसाद उमटलं. मदनलालचा जो भाऊ होता त्यांनी लगेच जाहीर केलं की मदनलालशी माझा काहीही संबंध नाही, मदनलालशी माझा काही संबंध नाही. लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिथल्या सगळ्या भारतीयांनी एक सभा घेतली, निषेधाची सभा. त्यात सगळे लब्ध प्रतिष्ठित बिपिनचंद्र पाल, सर आगा खान अशी सगळी मंडळी त्या ठिकाणी होती. आणि त्यांनी ती सभा घेतली आणि त्या सभेमध्ये एक वाक्यात सर आगा खान उभे राहिले आणि त्यांनी तो एक ठराव मांडला की मदनलालच्या भ्याड कृत्याचा ही सभा निषेध करते. असं वाक्य त्यांनी वाचलं, त्याबरोबर सावरकर ताडकन उभे राहिले. नाही, एकमतानं नाही, मी त्याला विरोध करतो. अजून त्याच्यावर आरोपपत्र दाखल झालं नाही, अजून त्याचा गुन्हा मदनलालचा सिद्ध झाला नाही, एवढी घाई कशासाठी? मदनलालला मी अपराधी मानत नाही, त्याच्या कृत्याचा मी निषेध करत नाही. सावरकरांचा तो जाहीर विरोध पाहून सगळी सभा अवाक झाली. तिथले जे इंग्रज सैनिक होते ते सावरकरांना पकडायला धावले. एकाने बंदुकीचा दस्ता सावरकरांना मारला. सावरकर खाली पडले, कपाळावरून रक्त निघालं. तरी सावरकर म्हणत राहिले की माझा या ठरावाला विरोध आहे. या सगळ्या घटनेमुळे सावरकरांनी जो उघड विरोध केला होता, त्या घटनेमुळे ते जे इंडिया हाऊस आहे त्याला टाळा लागला, त्यांना काढून टाकण्यात आलं. कोणी मदत करायला तयार नाही. आणि अशाच वेळी एक दुःखद घटना सावरकरांच्या व्यक्तिगत आयुष्यातली तीसुद्धा घडली. ती म्हणजे सावरकरांचा एकुलता एक पुत्र प्रभाकरचा मृत्यू झाला. ती बातमी आलेली आहे. इंडिया हाऊसमधून त्यांना बाहेर काढून टाकण्यात आलेलं आहे आणि अशा कोणाची मदत नाही. मदनलालच्या सगळे अनिश्चितता आहे, त्या सगळ्या भावनिक, सगळ्या ज्या भावना तिरेकानं ते ब्रायटनच्या समुद्राच्या किनाऱ्यावर विमनस्क अवस्थेत जेव्हा ते फिरत होते, निरंजन पॉल नावाचा एक त्यांचा मित्र, त्यांनी या सगळ्या घटनेचं नंतर फार सुंदर वर्णन केलेलं आहे. तो निरंजन पॉल सांगतो की सावरकर फिरत आहेत त्या ब्रायटनच्या किनाऱ्यावर आणि एकाएकी त्यांना ते कवितेचं स्फुरण होत आहे. कवितेच्या ओळीच्या मागं ओळी बाहेर पडत आहेत, त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहेत. आणि त्या ओळी कुठल्या होत्या तर सागर सुप्त सागरास,
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. त्या सागराशी संवाद त्यांचा चाललेला आहे. गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे. जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा. मी हे सगळं जे संचय केला आहे गुणांचा, इतकं शिकलो आहे, ते कशासाठी? तर तिने, तिचा उद्धारासाठी, माझ्या मातृभूमीसाठी. तिच्यासाठी जर त्याचा उपयोग नसेल तर हा व्यर्थ भार आहे विद्येचा. प्रासाद इथे भव्य परिमज भारी आईची झोपडी प्यारी. तिचं वीन नको राज्य मज प्रियसाचा वनवास तिच्या जरी वनीचा. मला तिच्या वाचून तर इथले प्रासाद नको आहे, तिची झोपडी मला प्रिय आहे. अतिशय सुंदर ही कविता सावरकरांनी ती त्या ठिकाणी रचली आहे. हे सगळं मदनलालला फाशी झाली. मदनलालच्या फाशीच्या पूर्वी सावरकर मदनलालला भेटायला गेले. खरंच हा प्रसंग आपण सगळ्यांनी वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. मदनलालचा आणि सावरकरांचा संवाद त्या ठिकाणी झाला होता. मदनलालने सावरकरांना विचारलं, सांगा सावरकर, माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला काय भाव दिसतात? फाशीची शिक्षा झालेली आहे, आता फाशी होणार आहे, आणि अशा वेळी ज्याला फाशी सुनावल्या गेली आहे, ज्याचं जीवन संपणार आहे, तो विचारतोय, सावरकर माझ्या चेहऱ्यावर सांगा काय भाव दिसतात आहे? तेव्हा सावरकर त्यांना म्हणतात, तुझा चेहरा मला स्थितप्रज्ञ कृष्णासारखा दिसतो आहे. न सुखदुःखे समय कृत्वा लाभा लाभो जया जय. आणि त्यावेळी सावरकर त्यांना विचारतात की सांग मदनलाल, तुझी शेवटची इच्छा काय? तेव्हा मदनलाल जे उत्तर देतो, जगाच्या इतिहासात कुठल्याही क्रांतिकारकांनी तसं उत्तर दिलं नसेल. त्यांचं उत्तर होतं मदनलालचं, पुन्हा पुन्हा याच मातृभूमीत जन्म घ्यायचा आणि पुन्हा पुन्हा याच मातृभूमीसाठी माझा देह त्याग करायचा, हीच माझी शेवटची इच्छा आहे. ऋण हे भाऊ झाले तुझ्या स्तनीचे, स्तन्य पाजुनी धन्य आम्हा केले. ऋण ते फेडा या पहिला हप्ता, तप्त थंडिली देह अर्पितो हा. सवेच जन्मनिया त्वन्मोचन हवनात हवी करू. पुन्हा पुन्हा काया जननी गे पुन्हा पुन्हा काय. पुन्हा पुन्हा याच मातृभूमीच्या चरणी स्वतःचं जीवन समर्पित करायचं, हीच माझी इच्छा आहे, असं मदनलाल सांगतात. हे सगळं मदनलालचं पर्व संपल्यानंतर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहायला घेतला. खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणाच्या 2 वर्ष आधीच सावरकरांनी 1857चे 50 वर्षाचा कार्यक्रम लंडनमध्ये साजरा केला होता. 50 वर्ष पूर्ण सुवर्ण महोत्सव. आणि 1857चा जो स्वातंत्र्य समर आहे, हे स्वातंत्र्य समर खरं तर त्याला बंडाचं स्वरूप इंग्रज इतिहासकारांनी दिलं होतं. विपर्यस्त त्याचं चित्रण केलेलं होतं आणि म्हणून त्याचं पुनर्लेखन केलं पाहिजे. सावरकरांनी पुन्हा एकदा 1857चा स्वातंत्र्य समर, त्याचा इतिहास पुन्हा एकदा लिहून काढला. तो अशा काही पद्धतीने लिहिला आहे सावरकरांनी, आजही ते वाचताना अंगावर काटे येतात. त्यावेळी सावरकरांच्या त्या ग्रंथाला क्रांतिकारकांची गीता असं म्हटलं जायचं. ज्यांनी तो ग्रंथ वाचला त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या युद्धात सहभाग घेतला. अनेकांना त्याच्यापासून प्रेरणा मिळाली असा तो ग्रंथ होता. आणि अशा ग्रंथाची काही प्रकरणं, त्यातला काही भाग इंग्रजांच्या हातात लागला. आणि ह्या पुस्तकाचा इतिहास लक्षात घ्या, जगाच्या इतिहास याला तोड नाही की हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या पूर्वी जगातल्या 2 महासत्तांनी, इंग्लंड आणि फ्रान्स, प्रकाशित होण्यापूर्वी त्याच्यावर बंदी आणली. त्याचे काही प्रकरणं लागले, काही भाग लागला, तेवढ्यावरूनच ते पुस्तक राजद्रोही आहे, स्फोटक आहे असं इंग्रजांनी ठरवलं. त्याला छापण्याचीच बंदी दिली. छापण्यापूर्वीच त्याच्यावर बंदी आली. मग ते छापायचं कसं? मग ते भारतात पाठवण्यात आलं, बाबारावकडे पाठवण्यात आलं. बाबाराव इथे भारतात, त्यांनी छापण्याची अक्षर जुळणी करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांना इथली कुणकुण लागली. सावरकरांच्या घरावर धाड पडली. सावरकरांच्या घरात काही कागद मिळाले, तोपर्यंत बाबारावनी ते परत पाठवलं होतं हॉलंडमध्ये. पुढे ते इंग्रजीत भाषांतरित होऊन हॉलंडमध्ये ते छापल्या गेलं. तर ते पूर्वी बाबारावकडे काही प्रकरणं सापडल्यामुळे बाबारावना अटक झाली, घरावर जप्ती आली आणि अंगावरच्या वस्त्रानिशी सावरकर पत्नी आणि त्यांची वहिनी येसूवहिनी या दोघींना घरातून बाहेर काढून टाकण्यात आलं. कोणी नातेवाईक नाही, कोणी ओळखीचे नाही, जातीचे नाही, पंथाचे नाही, धर्माचे नाही, कोणीही ओळख द्यायला तयार नाही. केवळ सावरकर हे नाव जरी घेतलं तरीही जो ससेमिरा इंग्रजांचा लागेल त्याची कल्पना केलेली बरी.
अशा पद्धतीचं भयाचं वातावरण होतं आणि म्हणून मंदिराच्या पडवीत हे राहायचे. सावरकरांचा एक मित्र अनंत कान्हेरे, अभिनव भारतचा त्यांचा कार्यकर्ता, अनंत कान्हेरेने जेव्हा सावरकरांच्या या कुटुंबाची परवड पाहिली आणि त्यांनी मग त्या घटनेमुळेच प्रेरित होऊन त्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन हा एका सिनेमा हॉलमध्ये सिनेमा पाहायसाठी आलेला होता. सावरकरांनीच पाठवलेल्या बंदुकीचा उपयोग करून जॅक्सनचा वध अनंत कान्हेरेंनी केला. अनंत कान्हेरेला अटक झाली, त्याला फाशी झाली आणि या प्रकरणात सावरकरांचे लहान बंधू नारायणराव त्यांनासुद्धा अटक झाली. म्हणजे आता पहा, सावरकरांचे मोठे बंधू तुरुंगात आहेत, लहान बंधू तुरुंगात आहेत आणि दोन्ही ज्या घरातल्या स्त्रिया आहेत त्या मंदिरात राहायला गेलेल्या आहेत, कुठलीही मदत नाही. आणि त्यावेळी सावरकरांचा एक मित्र आबा दरेकार, आबा पांगळा, जो आपण मित्रमेळ्याच्या वेळेला आपण त्याचा नावाचा उल्लेख पाहिला, हा दोन्ही पायाने पांगळा होता, त्याला दोन्ही पाय नव्हते. कवी गोविंद म्हणून त्यांनी पुढे खूप सुंदर कविता लिहिल्या आहेत, खूप प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रात. सुंदर मी होणार आपुल्या मरणाने जगणार, अशी एक फार सुंदर कविता आहे कवी गोविंदांची. तर ते आबा दरेकार दोन्ही पायांनी पांगळे ते मंदिरामध्ये पोथी वाचायचे आणि पोथी वाचल्यानंतर मुठमुठभर धान्य त्या महिला त्यांच्या समोर पोथीसमोर टाकायच्या. ते धान्य उचलून घेऊन येऊन ते येसूवहिनींना द्यायचे आणि जागतिक कीर्तीच्या या महापुरुषाचा चरितार्थ भिक्षेत मिळालेल्या त्या धान्यावर चालायचा. अशी शोकांतिका आहे. आणि जेव्हा मग सावरकरांच्या सावरकरांच्या वहिनींनी, येसूवहिनींनी एक पत्र दिलं सावरकरांना की तुम्ही तुमच्या कुळात आम्हाला आणलं आहे, ते कशासाठी आणलं आहे, हे सगळे दिवस दाखवायसाठी आणलं आहे का? तेव्हा सावरकरांनी सांत्वन नावाची कविता येसूवहिनींना पाठवली इंग्लंडवरून. सांत्वन नावाची कविता फार सुंदर कविता आहे. अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोनी जाती, अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोनी जाती, त्यांची महती गणती कोणी ठेविली असे, परी जे गजेंद्र शुंडेने उपटिले, श्रीहरीसाठी मेले, कमल फूल ते अमर ठेले, मोक्षदायी पावन. की रोज फुलं उमलतात, रोज ते संध्याकाळी मुरझावून जातात, सकाळी संध्याकाळी ते सुकून जातात. पण एखाद्या कमलपुष्पाचं भाग्य असं असतं की तो गजराज, प्रत्यक्ष गजराज आपल्या मदमस्त चालीने येतो, आपल्या सोंडीने त्याला उपटतो त्या फुलाला आणि श्रीहरीच्या चरणावर समर्पित करतो. त्या फुलाचं भाग्य वहिनी आपल्या कुळाला लाभलेलं आहे, त्या फुलाचं भाग्य आहे. आणि म्हणून आपण निर्वंश जरी झालो, अमर होय ती वंशलता, निर्वंश जिचा देशाकरिता, निर्वंश जिचा देवाकरिता. आपला निर्वंश जरी झाला तरी आपण अमर होणार आहोत, ही ती कविता सावरकर पाठवतात. पुढं तिथल्या बो स्ट्रीट न्यायालयात लंडनच्या सावरकरांवर सुद्धा अभियोग दाखल करण्यात आला. 2 अभियोग दाखल करण्यात आले. एक अनंत कान्हेरे म्हणजे प्रकरणात शस्त्र पुरवणे या कारणासाठी, आणि दुसरा 1857चे स्वातंत्र्य समर या ग्रंथासाठी. देशद्रोहाचा त्यांच्यावर खटला चालण्यात आला. 2 खटले दाखल करण्यात आले. सावरकरांना अटक झाली. त्यांना ब्रिक्स्टनच्या तुरुंगामध्ये ते होते आणि ब्रिक्स्टनच्या तुरुंगात असताना सावरकर माझे मृत्यूपत्र नावाची कविता आपल्या वहिनींना पाठवतात. माझे मृत्यूपत्र, एक कविता आहे, तो प्रत्यक्ष सावरकर ते जगलेले आहेत. केवळ तो कल्पना विलास नाही आहे, त्याच्यामागे त्याग आहे. त्याच्यामुळे ती कवितेची ती ताकद आहे. ती कविता ते पाठवतात. त्याचे पहिल्या 4 ओळी, हे मातृभूमी तुझला मन वाही येले, वक्तृत्व वाग्वी भवही तुझ अर्पी येले, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखा प्रति विषय तूची अनन्य झाला. हे मातृभूमी, माझं हे सगळं साहित्य आहे, माझं जे सगळी प्रतिभा आहे, ही तुझ्या चरणी अर्पण आहे, तुझ्या चरणी मी समर्पित केली आहे. पुढे जे आधी आपण पाहिली, तो स्थंडी ढकलली गृहवित्तमत्ता, दावानला तो बहिणी, नवपुत्र कांता, सगळ्या आपल्या घरातला जो त्यागाची ती परंपरा आहे ती त्यांनी त्यात अधोरेखित केली आहे. आणि पुढे आपल्या वहिनीला ते म्हणतात, वहिनीसाठी ओळी आहेत त्या, ऐसे विवंचुनिया अहो वहिनी व्रताते, पाळोनी वर्धन करा कुल दिव्य तेते, श्री पार्वती तपकरी हिम पर्वती, ती की विस्तवात हसल्या बहुराजपूती, की विस्तवात हसल्या बहुराजपूती. ज्याप्रमाणे स्वतःच्या कुलधर्माच्या रक्षणासाठी राजपुतान्यातल्या त्या वीरांगणांनी हसत हसत जोहार स्वीकारला, वहिनी तुम्ही सुद्धा आपल्या कुलधर्माचं पालन करा. विश्वाची या अखिल मंगल धारणाला बोला असे कवण भक्ष हुताशनाला.
विश्वाची अखिल मंगल धारणा आम्हाला करायची असेल तर आम्हाला त्या स्वतःचा बळी त्या हुताशनासाठी आम्ही दिला पाहिजे. शेवटच्या ज्या 4 ओळी या माझे मृत्यूपत्राच्या आहेत, सगळ्या क्रांतिकारकांच्या जीवनाचा सार त्या 4 ओळींमध्ये आहे की घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. हे जे व्रत आहे हे व्रत सतीचं वाण आहे की घेतले व्रत नाही आम्ही अंधतेने. हे व्रत आम्ही घेतलेलं आहे, हा साधा करायचा कार्यक्रम म्हणून कार्यक्रम नाही आहे. एका व्रतस्थ भावनेनं आम्ही तो स्वीकारलेला मार्ग आहे. आणि तो मार्ग कसा आहे तर कंटकाकीर्ण मार्ग आहे. तो किती अडचणींचा आहे, किती दुःखाचा आहे, किती व्यथांचा आहे, किती वेदनांचा आहे याची आम्हाला जाणीव आहे, तरीसुद्धा आम्ही तो स्वीकारलेला आहे. आणि पहा, सतीची प्रथा चुकीची आहे हे आपल्याला माहिती आहे, परंतु याच्यात सतीचं वाण हे जेव्हा म्हटलं जातं त्याच्यातली प्रतिमा आपण पाहिली पाहिजे. त्यातला त्या उपमेचं कारण काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे की ते सती जायची जी असायची महिला, आणि तिला जर परत यायचं असेल तर परतीचे मार्ग असायचे, परंतु जेव्हा तिने सतीचं वाण हातात घेतलं तेव्हा परतीचे सगळे मार्ग बंद झालेले असायचे. अशा पद्धतीनं आम्ही ते आहोत की ज्यांनी आता परतीचे सगळे मार्ग स्वतःहून बंद केले आहेत. सतीचं वाण आम्ही स्वीकारलेलं आहे. या त्या कवितेच्या ओळी आहेत. सर्व क्रांतिकारकांचं सार, त्यांच्या तत्त्वज्ञानाचं सार सर्वस्व या कवितेमध्ये आहे. सावरकरांना तिथे खरं तर सावरकरांची कल्पना अशी होती की इंग्लंडमध्येच त्यांच्यावर अभियोग चालला जाईल, आणि हे अभियोग चालवत असताना भारताच्या स्वातंत्र्याचा जो स्वातंत्र्य युद्ध आहे त्याला जागतिक पातळीवर आणायचं. इंग्लंडच्या न्यायालयामध्ये जर चाललं असतं, तिथे बातम्या त्याच्या झाल्या असत्या तर जागतिक त्याला परिमाण प्राप्त झाले असते. परंतु इंग्रजांना नेमकं हेच टाळायचं होतं, आणि म्हणून इंग्रजांनी सावरकरांचे हे दोन्ही अभियोग भारतात वर्ग केले, भारतात पाठवले. सावरकरांना त्याचा अर्थ स्पष्ट समजला होता, कारण सावरकर स्वतः बॅरिस्टर होते. सावरकरांना त्याचा अर्थ समजला की आता इंग्रजांना या घटनेमध्ये न्याय द्यायचा नाही आहे, त्यांना सावरकरांना संपवायचं आहे. आता सगळं संपलेलं आहे, त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून जर आम्हाला याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा असेल, नंतरचं जे महायुद्धाचा सगळा जगावर सावट पसरलेलं होतं, अशा वेळी आपण आपल्या स्वातंत्र्याची प्राप्ती करून घेण्याची अनुकूलता आहे, आणि म्हणून इंग्रजांच्या ताब्यातून आपण निसटलं पाहिजे हे सावरकरांनी मनोमन ठरवलं. त्याची योजना झाली. त्यांना त्या बोटीवरून भारतात आणायला, भारतात त्यांना जेव्हा वर्ग करण्याचं ठरलं अभियोग आणि त्यांना भारतात पाठवण्यात आलं, त्यावेळी सगळ्या योजना ठरली. मार्सेलिसच्या जवळ त्या किनाऱ्यावर मादाम कामा आणि इतर मंडळी ही सावरकरांना घ्यायला येणार होती, आणि सावरकरांनी मग आपला ओव्हरकोट शौचाला जाण्याचा बहाणा करून तिथे शौचालयाच्या दारावर सुद्धा गोल काच लावलेला असायचा, कारण आतमध्ये कुठल्या प्रकारच्या कुठल्या कारवाया त्या कैद्यांनी बंदिवासांनी करू नये यासाठी, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तो काच असायचा. सावरकरांनी स्वतःचा ओव्हरकोट त्याच्यावर ठेवला. हातात बेड्या असायच्या, त्याच कारणासाठी त्यांना, शौचालयाच्या कारणासाठी त्यांना त्या बेड्या सोडून घेतल्या, आणि मागच्या बाजूला जो छोटासा गोल काच होता तो काच त्यांनी फोडला. योगासनांनी शरीराची, आधीच त्यांनी शरीर हे कमावलेलं शरीर होतं, त्याला आकुंचन प्रसरण करण्याची त्यांची ती सिद्धता होती. आणि तिथून त्यांनी मार्सेलिसचा किनारा जेव्हा जवळ यायला लागला त्यावेळी त्यांनी तिथून उडी मारली. पोहत पोहत निघाले. इंग्रज सैनिकांना जशी त्याची कुणकुण लागली, गोळीबार सुरू झाला. सावरकर पोहत पोहत निघत आहेत. अंगावर ओरखडे, त्या रक्त निघालेलं आहे, खारट पाणी आहे. आणि अशा वेळी जे काही समुद्रातले जीव असतील, मासोळ्या असतील, आणखी काही हिंस्त्र जीव असतील, त्या रक्ताच्या वासानं कधीही सावरकरांचा एका घासात त्यांनी लचका तोडला असता. आणि अशा स्थितीत सावरकर वरून गोळीबार सुरू आहे. पोहत पोहत निघाले, समुद्राच्या त्या काठावर पोचले, मार्सेलिसच्या किनाऱ्यावर पोचले. ते त्या चढले ओट्यावर आणि धावत सुटले. थोडासा वेळ साधल्या गेली नाही, त्यांचे मित्र पोहोचू शकले नाही, आणि म्हणून सावरकरांनी तिथलं पोलीस स्टेशन पाहिलं. पोलीस स्टेशनमध्ये स्वतः घुसले आणि स्वतःला त्या पोलिसांच्या ताब्यात दिलं. सावरकरांची अशी कल्पना होती की इथे हे परदेश, दुसरा इतर देश आहे, फ्रान्स हा देश आहे, आणि त्याच्यात जो काही बंदी
बंदिवासाला देण्याची जी काही प्रक्रिया आहे ती फार मोठी कायदेशीर प्रक्रिया असते एका देशातून दुसऱ्या देशात एखादा बंदिवान द्यायसाठी. आणि त्या या सगळ्यामध्ये कालावधी मिळेल असा सावरकरांचा होरा होता. परंतु झालं नेमकं उलटं. इंग्रज सैनिक मागे आले. त्यांनी त्या फ्रान्सच्या सैनिकांना काय चिरीमिरी द्यायची ती दिली आणि त्यांचा प्रयत्न हा फसला. सावरकरांना परत अटक झाली. परंतु एखाद्या महापुरुषाचा पराजयसुद्धा अनेकांना प्रेरणा देणारा असतो. हा प्रयत्न जरी फसला तरी मार्सलिसला सावरकरांनी जी समुद्रावरून मारलेली उडी होती ती अनेकांना आजतागायत प्रेरणा देणारी आहे. प्रेरणा देणारी आहे. सावरकरांना अटक झाली. त्यांना माहिती होतं या घटनेचा जो काही परिणाम होणार आहे त्यांच्यावर, त्यांच्या गळ्यामध्ये कायम डी नावाचा एक लोखंडी बिल्ला लावलेला, त्याच्यानंतर या मार्सलिसच्या घटनेनंतर डी बिल्ला त्यांना दिला गेला. डी फॉर डेंजरस. हे अत्यंत धोकादायक आहेत, यांच्याकडे सातत्यानं लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून डी बिल्ला त्यांना मिळाला. त्याच्यानंतर आपल्यावर किती अत्याचार होणार आहेत याची सावरकरांना कल्पना होती. परंतु त्या सगळ्यांना पुरून उरेल असं आत्मबल सावरकरांनी स्वतःच्या मनामध्ये निर्माण केलेलं होतं. त्यांची ती कविता आहे अनादिमी अनंतमी. आपण गीतेमधला तो श्लोक ऐकला असेल, नयनम चिंदंती शस्त्रानी नयनम दहती पावका न चैनम क्लेदयत त्यापो न शोषयती मारुतः. की आत्मा जो आहे तो आत्मा अमर आहे. त्याला शस्त्र छेदू शकत नाही, खड्ग छेदू शकत नाही, त्याला अग्नी जाळू शकत नाही. असा जो अमर आत्मा आहे त्या पद्धतीचं आत्मबल त्यांनी स्वतःमध्ये निर्माण केलं. अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारिल रिपू जगती असा कवन जन्मला. अट्टहास करीत जई धर्मधारिणी मृत्यूचीच गाठ घालू मी घुसेरनी. खुळा रिपू तयास्वय मृत्यूच्याची भीतीने भिऊ मजसी. अरे जो मृत्यूच मला घाबरून पळतो त्या मृत्यूच्या धाक मला तू दाखवतो. लोटी हिंस्र सिंहाच्या पंजरी मला नम्र दासा सम चाटील तो पदांगुला. एखाद्या हिंस्र सिंहाच्या पिंजऱ्यात मला टाका, एखाद्या दासासारखा तो माझे पाय चाटेल. लोटी हिंस्र सिंहाच्या पंजरी मला नम्र दासा सम चाटील तो पदांगुला. कल्लोळी ज्वाळांच्या फेकीशी जरी हटुनी भवती रचिलचित सुप्रभावती. आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्य ते यंत्र तंत्र अस्त्र शस्त्र आग ओकते. खुळारी हला हला त्रिनेत्र तो मी तैसाची तुम्हासी गिळून जिरवितो. मी तैसाची तुम्हासी गिळून जिरवितो. इतकी मनाची तयारी असल्यावर त्यांना कुठल्या प्रकारच्या छळाचा त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे. सावरकरांना भारतात आणलं गेलं, त्यांच्यावर खटला चालला. सावरकरांनी अर्थात त्यात सहभाग घेतला नाही. एकतर्फी निकाल लागला आणि न भूतो न भविष्यती. आधी कधी झालं नाही, भविष्यात कधी होणार नाही अशी शिक्षा त्यांना झाली. मृत्यूहून भयंकर 50 वर्ष काळेपाणी, 2 जन्मठेप. एकाच जन्मात 2 जन्मठेप भोगणारे सावरकर. 25 वर्षाची शिक्षा त्यांना झाली जॅक्सनच्या वधामध्ये शस्त्र पुरवण्यासाठी आणि 25 वर्षाची शिक्षा त्यांना झाली 1857चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाच्या लेखनासाठी. सावरकरांना मग अंदमानला नेण्यात आलं. अंदमानचा प्रचंड अशी कुप्रसिद्धी होती. अंदमानच्या काळ्या पाण्याची, त्याला काळं पाणी म्हटलं जायचं, काळ्या पाण्याची शिक्षा झाली की निर्ढावलेले जे दरोडेखोर असायचे, गुन्हेगार असायचे, ते सुद्धा चळाचळा कापायचे. अशी त्या काळ्या पाण्याची दहशत होती. त्या काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांना झाली. त्यांना त्या मारिया बोटीवरून तिथे नेण्यात आलं. 4-5 दिवसांचा प्रवास. त्यांना ब्रोंकायटिसचा त्रास. त्या शौचालयात त्यात एकच त्या खालच्या तळघरात सगळे कैदी असायचे. तिथे एक ड्रम ठेवलेला असायचा त्यांच्या प्रातर्विधीसाठी आणि नेमकं त्या ड्रमच्या बाजूला सावरकरांना जागा देण्यात आली होती. श्वास घेण्याचा त्रास असताना आणि अशा पद्धतीच्या मरण यातना 5-6 दिवस. त्याच्यावरही सावरकरांची जी विचार करण्याची पद्धती आहे, सावरकरांची स्वतःच्या मनामध्ये चालणारी जी विचार प्रक्रिया आहे ती जर आपण वाचली, ऐकली तर कुठल्याही प्रकारच्या व्यक्तिमत्वाच्या समस्या आपल्याला राहणार नाही. त्या काळातही सकारात्मक विचार करून की हे सगळं घाणेचं गाठोडं मी माझ्या शरीरात घेऊन चाललो आहे, तर या बाहेरच्या घाणीचे मला का त्रास व्हावा. अद्वैत सिद्ध करण्यासाठी त्यांनी काही उदाहरणं त्याच्यात दिलेली आहेत. अशा प्रकारच्या यातना सहन करून अंदमानला आल्यानंतर तिथे बारी नावाचा एक आयरिश कैदी, तिथला त्या सगळ्यांचा वार्डन होता. अतिशय क्रूर, लोकांना छळणं, कैद्यांना छळणं हा त्याचा छंद आणि म्हणून अनेक प्रकारच्या क्लुप्त्या, अनेक प्रकारचे
नवीन नवीन आयडियाज तो त्याच्यातून काढायचा आणि या कैद्यांना छळायचा. सावरकरांना पाहिल्याबरोबर चा सगळा इतिहास बारीला माहीत पडला होता. आणि मग बारींनी विचारलं सावरकरांना की तुम्हाला इथे राहायची भीती वाटत नाही? 50 वर्ष किती मोठा काळ आहे. तेव्हा सावरकर त्याला म्हणाले की बाबा रे, तुझं राज्य तोपर्यंत राहील का याचा तू आधी विचार कर. बारीला अशा प्रकारचं उत्तर देणारे सावरकर होते. आणि म्हणून मग सावरकरांचा अंदमान पर्व हे एक फार मोठा विषय आहे. खरं म्हणजे तो एक स्वतंत्र विषय आहे. त्यातला कोलू, त्यांचं जे 30 पाऊंड वजनाचं तेल असायचं, कोलू फिरवून काढण्यासाठी ते चांगल्यातल्या चांगल्या पैलवान व्यक्तीला सुद्धा त्याचा तो कोटा पूर्ण करणं अशक्य असायचं. आणि हे सुकुमार राजबंदी, ज्यांनी कधीच कष्ट केलेले नाही, अशा राजबंद्यांना त्या कोलूला झुंपल्या जायचं. स्वतः साक्षात मृत्युंजय असलेले सावरकर ते सुद्धा, त्यांच्या मनात सुद्धा एक नव्हे 2 वेळा आत्महत्येचे विचार त्या कोलू फिरवताना आले होते. याच्यावरून आपण कल्पना करू शकतो की किती दुःखदायक, वेदनादायक अशी प्रक्रिया असावी. अशा ठिकाणी सावरकरांना ठेवलेलं होतं. तिथून सातत्यानं फाशीवर जाणारे, फाशी दिल्या जाणारे, फाशीची जी प्रक्रिया होणारी जी खोली होती ती सातत्यानं सावरकरांना दिसली पाहिजे. छोटीशी खोली असायची. अशा ठिकाणी सावरकरांनी कमला नावाचं काव्य लिहिलं. कुठल्याही प्रकारचं लेखन साहित्य नाही. मनात कविता रचायची, भिंतीवर घायपात्याच्या काट्याने बाहेर जेव्हा त्यांना कष्ट करायला नेलं जायचं तेव्हा काटे काढून आणायचे सोबत आणि त्या काट्याने कोरायची. कोरल्यानंतर ते कविता पाठ करायची. पाठ केल्यानंतर ते मिटवायचं, पुन्हा नवीन कविता करायच्या, पुन्हा पाठ करायच्या. वेदोक्त पद्धतीने जसे वेद पिढ्यानपिढ्या चालत आले तशा पद्धतीने त्यांनी मग तो हरिसिंग नावाचा एक कैदी, त्याची सुटका होणार होती. मग त्याला 1 महिनाभर आधी त्यांनी सावरकरांनी त्याच्याशी हे केलं, त्याला त्या कविता पाठ करायला लावल्या, त्याच्याकडून पाठ करून घेतल्या आणि त्या पाठ केलेल्या कविता त्यांनी तिथे जाऊन पुन्हा महाराष्ट्रात आल्यानंतर त्या नारायणरावांना म्हणून दाखवल्या आणि कमला काव्य आज आपण पाहतो. अशा पद्धतीनं ते झालेलं काव्य आहे कमला काव्य. किती अद्भुत गोष्ट आहे. सावरकरांनी अनेक गोष्टी तिथे केल्या, तिथे अनेक सुधारणा केल्या, कैद्यांच्या जीवनमानात सुधारणा केल्या, आंदोलनं केली, अन्नत्याग केला. खूप मोठे एक अंदमान पर्व आहे. तो एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. परंतु आपल्याला पुढच्या विषयासाठी आपण तो इथे थांबूया. हिंदुत्व हा जो दुसरा भाग आहे, सावरकरांना अंदमानच्या वास्तव्यामध्ये हिंदुत्वाच्या जाणीव प्रकर्षानं झाली. त्यांची इंग्रजांची पद्धत होती हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांमध्ये भिडवायचं आणि राज्य करायचं, त्याच्यावर हे करायचे. अनेक कल्पना ज्या बुरसटलेल्या होत्या या सगळ्या मंडळींच्या, की एखाद्याला हात लागला, मुरमुऱ्याच्या फुटाण्याच्या पोत्याला हात लागला की पोतं बाटलं आणि मग आता ते दिवसेंदिवस उपाशी राहायचे. सावरकरांनी सांगितलं की असं चालणार नाही, तुमची पचनशक्ती सुदृढ झाली पाहिजे. कुणासोबतही, कोणीही, ज्याला जे रुचेल आणि पचेल त्याने कुणाही सोबत कुठेही खाल्लं तरी त्याचा धर्माशी संबंध नाही, कारण धर्माची जागा ही पोटात नाही, ती हृदयात आहे. सावरकर ते सांगते झाले. आणि एका दिव्य क्षणी सावरकरांना हिंदुत्वाची व्याख्या, त्याचं स्फुरण हे त्या अंदमानच्या वास्तव्यात झालं होतं. आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पुण्यभू पुत्रभूश्चैव सवय हिंदू रीती स्मृता. ही ती व्याख्या आहे की आ सिंधू पर्यंत, हा हिमालयापासून तर हिंदी महासागरापर्यंत हा जो आमचा संपूर्ण भारत भूमी आहे, ही ज्यांची ज्यांची पुण्यभूमी आहे, ज्यांची ज्यांची पितृभूमी आहे, ज्यांची ज्यांची पुण्यभूमी म्हणजे ज्यांचे ज्यांचे धर्मस्थळं या भूमीमध्ये आहेत आणि ज्यांचे ज्यांचे वाडवडील या भूमीत जन्माला आलेले आहेत, त्या सगळे सावरकरांच्या व्याख्येप्रमाणे हिंदू ठरतात. मग ते सगळ्या प्रकारच्या जाती धर्माचे, पंथाचे, संप्रदायाचे, मग ते आदिवासी असतील, मग ते अन्य कोणत्याही पंथीय असतील, ते सगळेच्या सगळे सावरकरांच्या व्याख्येप्रमाणे हिंदू ठरतात. इतकी प्रचंड व्यापक अशी हिंदुत्वाची व्याख्या सावरकरांनी केली. त्यांना जेव्हा सुटका झाली, रत्नागिरीमध्ये त्यांचं जेव्हा वास्तव्य होतं आणि त्यावेळी खिलाफत चळवळ सुरू झालेली होती. तुर्कस्तानचा खलिफा, त्याच्यात गादीला हात लागला. इकडे भारतामध्ये त्याचे पडसाद उमटले. सावरकरांनी हे सांगितलं की हे नाही चालणार. याच एक भाषा एक देश या ठिकाणीच निष्ठा असली पाहिजे. हिंदुत्व नावाचा प्रबंध सावरकरांनी लिहिलेला आहे. तो हिंदुत्व प्रबंध संपूर्ण अभ्यासणं गरजेचं आहे. हा जो हिंदुत्व निष्ठेचा भाग आहे, सावरकरांना पलीकडे जो काही त्रास झाला आहे, राजकीय जीवनात जो काही त्रास झाला आहे, तो या हिंदुत्व निष्ठेमुळे झालेला आहे. गांधीजींच्या वधामध्ये सावरकरांना अटक करण्यात आली. खरं तर गांधीजींचा आणि सावरकरांचा
वैचारिक विरोध होता. वैचारिक विरोध असण्याचं स्वाभाविक आहे. गांधीजींनी आत्यंतिक अहिंसा मांडली. सावरकरांनी सापेक्ष हिंसेचा पुरस्कार केला. आत्यंतिक हिंसा, एक गालावर जर बसली तर दुसरा गाल समोर करा. सावरकरांना हे मान्य नव्हतं. अरे आमच्या सगळ्या देवदेवतांच्या हातामध्ये शस्त्र आहेत, ते शस्त्र कल्याणासाठी आहे. दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. दयेचा अर्थ हा आहे की कंटकांचं निर्दालन करणं. कंटकांचं निर्दालन करण्यासाठी दया आहे. कंटकांचं निर्दालन करणं एक प्रकारची दयाच आहे असं आमच्याकडे सांगितलं गेलं आहे. देवाऱ्यात विंचवाला देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजरेचे काम अधमासी तो अधमा. संत तुकाराम महाराज सांगतात की देवाऱ्यात जर विंचू आला तर त्याची पूजा ही पायातल्या खेटरांनीच केली गेली पाहिजे, पैजरेनीच केली गेली पाहिजे. उलट सुजन समाजाला, सगळ्या समाजाला संरक्षण देण्यासाठी, त्यांना त्यांचं जीवनमान वाचवण्यासाठी, कंटकांचं निर्दालन करण्यासाठी शस्त्र हाती घेणं गरजेचं असतं. अशा प्रकारची सापेक्ष हिंसा ही सावरकरांना मान्य होती. धर्मांतरणाच्या बाबतीत गांधीजींचा वेगळा विचार होता. सावरकरांनी त्याला शुद्धीकरणाच्या प्रक्रियेचा पुरस्कार केला. पुढे अनेक उदाहरणं आहेत की या कारणासाठी सावरकरांनी ज्यांनी संपूर्ण आयुष्य ज्या राष्ट्रासाठी समर्पित केलं, त्या देशात लियाकत अली पाकिस्तानचा पंतप्रधान येणार, या कारणासाठी सावरकरांना कायदा व सुरक्षेच्या कारणासाठी अटक करण्यात आली. किती दुर्दैवाची गोष्ट आहे की परदेशातला, परकीय शत्रू देशातला पंतप्रधान येणार, त्यासाठी सावरकरांना अटक करण्यात आली. इतका मानखंडन आहे केवळ त्यांच्या या हिंदुत्व निष्ठेमुळे सावरकरांना सहन करावी लागली. चीनचं युद्ध होणार आहे. चीनच्या आक्रमणात आक्रमक धोरण सावरकरांनी वारंवार उच्च रवानं ओरडून सांगितलं, परंतु त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आलं आणि 1962चा चीनच्या युद्धाचा नामुष्कीचा पराभव आपल्या देशाला पाहावा लागला. दुर्दैवाची बाब. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पलीकडे विज्ञाननिष्ठा सावरकरांची. विज्ञाननिष्ठा की सावरकर हे इंग्लंडमध्ये राहिलेले आहे, इंग्लंडमध्ये शिकलेले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा विकसित झालेला आहे की ज्या गोष्टींमुळे आमचा समाज हा मागास होत आहे, मागं राहतो आहे, छोट्या छोट्या बुरसटलेल्या कल्पना, सप्तबंदी ज्या आहेत, सप्तबेड्या, सप्तशृंखला तोडून काढण्याची सावरकरांनी खुल्या रवानं, उच्च रवानं त्याचा पुरस्कार केला. स्पर्शबंदी, अरे अस्पृश्योद्धार हा शब्दच ते वापरत नसायचे. अस्पृश्यांचा उद्धार नाही करायचा आहे, ते त्यांचा तर उद्धार झालेलाच आहे. उद्धार करायचा आहे स्पृश्यांचा, स्पृश्योद्धार. कारण तुमच्या डोक्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तुमच्या डोक्याचा उद्धार केला पाहिजे, तुमच्या विचारांचा उद्धार केला पाहिजे, म्हणून स्पृश्योद्धार हा शब्द ते वापरायचे. त्याने अनेक प्रकारणं केले की स्पर्शबंदी मिटवण्यासाठी आंतरजातीय विवाह घडवून आणायचे. सहभोजनं त्यांनी घडवून आणले. पतित पावन मंदिराची स्थापना त्यांनी केली. उपहारगृह काढले की ज्या ठिकाणी रसमिसळ बसून केलं जायचं. सावरकरांचे जे संन्यस्त खड्ग आहे, अनेक जे नाटकं आहेत, त्या नाटकांचे प्रयोग सावरकर करायचे आणि त्याच्यामध्ये बसण्याची व्यवस्था सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र बसले पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था करायची. विठ्ठलरामजी शिंदे एक मोठे नाव सगळ्या या सामाजिक चळवळीतलं. ते असं म्हणतात की सावरकरांचं कार्य त्यांनी जवळून पाहिलं रत्नागिरीचं. ते असं म्हणतात की केवळ या कामासाठी माझं उर्वरित आयुष्य सावरकरांना लाभावं, इतकं मौलिक कार्य सावरकरांनी रत्नागिरीच्या वास्तव्यात या सामाजिक समरसतेसाठी केलेलं आहे. मंदिर प्रवेशाची घटना आपण पाहिली. खूप पूर्वी सावरकरांनी मंदिर प्रवेश रत्नागिरीमध्ये घडवून आणला. सगळे जे रामोशी आहे, सगळे जे अस्पृश्य जातीचे लोक आहेत, त्या सगळ्यांना घेऊन सावरकरांनी मंदिर प्रवेश घडवून आणला. त्याचं वर्णन सावरकर करतात. हे सुतुक युगाचे फिटले हो, विधी लिखित विटाळ ही मिटले हो, आम्ही शतकांचे दास आज सहकारी, आभार जाहले भारी, आभार जाहले भारी. मंदिर प्रवेशाची घटना त्यांनी घडवून आणली. तर हे सावरकरांचं चरित्र आहे. त्याच्यामध्ये स्वातंत्र्यनिष्ठा आहे, त्याच्यामध्ये हिंदुत्वनिष्ठा आहे, त्याच्यामध्ये विज्ञाननिष्ठा आहे आणि या सगळ्या विचारांची आजही देशाला गरज आहे. सावरकरांचा शेवट जो आहे, खरं तर ती सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे. अनेकांना माहिती नसेल की सावरकरांनी त्यांचं 83 वर्ष आयुष्य पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता मला जे जे मिळवायचं होतं माझ्या आयुष्यात ते सर्व मी मिळवलेलं आहे. त्यांनी एक निबंध लिहिला होता, आत्मार्पण की आत्महत्या. आत्महत्या कशाला म्हणता येईल? कुठला तरी ज्याच्याला शारीरिक व्याधी आहे किंवा आर्थिक अडचणी आहेत आणि ज्याला जीवन नकोसं झालेलं आहे,
तो जर त्याचं जीवन संपवत असेल तर ती आत्महत्या. परंतु एखाद्याने त्याच्या आयुष्यात काय करायचं आहे, काय मिळवायचं आहे ते सगळं मिळवलेलं आहे. आता मिळवण्यासारखं काहीच राहिलेलं नाही आहे. धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. जे जे मी ठरवलं ते ते मला सगळं मिळालेलं आहे. आता मला काहीही मिळवायचं राहिलेलं नाही आहे. आणि अशा कृतकृत्य भावनेनं जो आपलं जीवन संपवतो, जे संत ज्ञानेश्वरांनी ज्या पद्धतीनं संपवलं, जे कुमारील भट्टांनी ज्या पद्धतीनं संपवलं, ते आहे आत्मार्पण. आणि म्हणून सावरकरांनी आत्मार्पणाचा निर्णय घेतला. अनेक दिवसपर्यंत अन्नत्याग, पाण्याचा त्याग केला आणि स्वतःहून एका योग्याप्रमाणे स्वतःचं जीवन मृत्यूच्या स्वाधीन केलं. ते सावरकर आहे. आणि म्हणून सावरकरांवर जेव्हा लोक टीका करतात, सावरकरांच्या कुठल्या कुठल्या गोष्टींबद्दल सुमार बुद्धीचे लोक वाटेल ते बरळतात, तेव्हा त्यांची दया येते, त्यांची कीव येते. अरे तुम्ही सूर्याकडे पाहून थुंकले तर ती थुंकी तुमच्याच तोंडावर उडणार आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. सावरकर हा समजून घेण्याचा, वाचण्याचा विषय. आपण वाचला पाहिजे. सावरकर समग्र वाचला पाहिजे. धनंजय कीरांचं चरित्र त्या दृष्टीनं अतिशय सुंदर आहे. आणि सावरकर केवळ वाचणे नाही, तो समजून घेतला पाहिजे. काय सावरकरांना अभिप्रेत आहे, आजच्या जीवनात एखादी समस्या घडली तर सावरकर या समस्येवर कशा पद्धतीनं विचार सावरकरांनी केला असता, अशा पद्धतीनं विचार करण्याची प्रक्रियासुद्धा मनात आणली पाहिजे. आणि मी तर अनेकदा म्हणतो की सावरकर हे वाचण्याचाही विषय नाही, सावरकर हा समजण्याचाही विषय नाही, सावरकर हा अनुभवण्याचा विषय आहे. सावरकर हा अनुभवण्याचा विषय आहे. आणि त्यासाठी एक उदात्त मन असावं लागतं, त्यासाठी देशभक्तीची भावना असावी लागते. तरच सावरकर आपण समजून घेऊ शकतो, सावरकर आपण अनुभवू शकतो. सावरकरांच्या या अफाट अतुलनीय कार्याला मी पुन्हा एकदा शतशः नमन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.